विमा योजनेचा शेवटचा हप्ता आता लवकरच मिळणार आहे। कंपन्यांकडून सरकारला 2300 कोटींचा परतावा मिळणार आहे। कंपन्यांकडे हा हप्ता जमा होणार आहे। पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत 7600 कोटी रुपयांचा एकूण विमा हप्ता कंपन्यांना देण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून आतापर्यंत सुमारे 6584 कोटी रुपये अदा करण्यात आले। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील राहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आता मोठी खुशखबर आली आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता बरोबर ऐकता, कारण की महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून अखेर आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि पीक विम्याची आज घोषणा झाली। निधी सुद्धा आता मंजूर झाला, कारण की पहा शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघत होता। पीक विमा आज येईल, पीक विमा उद्या येईल, पीक विमा परवा येईल, पीक विमा 4 महिन्यांनी येईल, परंतु पीक विमा आला नव्हता। आता डायरेक्ट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार। हो शेतकरी बांधवांनो, आता पात्रतेमध्ये खूप जास्त काय अटी घातलेल्या नाही। महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पंतप्रधान पीक विमा योजनेमधील रखडलेले दावे आता पूर्णपणे मंजूर झाले आहे। तुम्ही बरोबर ऐकलं आहे शेतकरी बांधवांनो, मागे सरकार या ठिकाणी पीक विम्याचं वितरण करीत होते, परंतु वितरण झालेच नाही, कारण की काही तांत्रिक अडचणी पण आल्या होत्या। परंतु आता चिंता करू नका, महाराष्ट्र सरकारने सांगितलं आहे बघा की आता वितरण होणार। मागे काय अडचण आली होती की पीक विमा जमा झाला नाही। बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। तुम्हाला माहीतच असेल की आपल्या महाराष्ट्र राज्याचे डिप्टी CM उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं प्लेन क्रॅश होऊन या ठिकाणी निधन झालं होतं। त्या निधनामुळेच हे सर्व प्रकार घडला होता आणि पीक विमा शेतकऱ्याचा रखडला होता। परंतु आता चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, आता सर्व काही सुरळीमध्ये आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज निर्णय घेण्यामध्ये आला। आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये थेट पीक विमा जमा करण्याबद्दल सुरुवात होत आहे। आज तुमच्या खात्यामध्ये जवळपास 50 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 1200 कोटी रुपये बघा प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत जमा केले जाणार आहे। ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो। गेल्या कित्येक वर्षापासून तुम्ही वाट बघितली होती, अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला आणि केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून पीक विमा शेतकऱ्यांना आज मिळत आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, एक अट सरकारच्या माध्यमातून घालण्यामध्ये आली, त्या अटीची पूर्तता सर्व शेतकऱ्याला करावी लागणार, तेव्हाच या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार, अन्यथा शेतकरी वंचित पण राहू शकता। आता कोणती अट आहे लक्षामध्ये घ्या। आणि त्यासोबत शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे, आज जो काय पीक विमा जमा होणार तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वितरित केला जाणार नाही, तर फक्त सरकारने सांगितलं आहे निवडक 14 जिल्ह्यांमध्येच आजपासून पीक विमा वाटप होत आहे। हो शेतकरी बांधवांनो, टप्प्याटप्प्याने पीक विम्याचं वाटप केलं जात आहे आणि आज या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून 14 जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यामध्ये आल्या। बघा पीक विम्याचे 15,000 रुपये काही शेतकऱ्याला मिळणार आहे, काही शेतकऱ्याला त्यापेक्षा जास्त 35,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा मिळणार आहे। काहींना 15,000, काहींना 30,000, काहींना डायरेक्ट 35,000 रुपये हेक्टरी प्रमाणे देखील निधी जमा केला जाणार आहे। आता शेतकरी बांधवांनो, एवढा मोठा पीक विमा का मिळणार? बघा कृषी विभागाने सुद्धा आता जाहीर केलं आहे, यामध्ये 2022 पासून 2025च्या मे महिन्यापर्यंत अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान सर्वात जास्त झाले आणि कमी देखील झालं असले तरी पण तुम्हाला 20 ते 25,000 रुपये पीक विमा मिळणार आणि ज्या शेतकऱ्यांचे जास्त नुकसान झाले अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे। हो शेतकरी बांधवांनो, तुम्ही बरोबर ऐकता, महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आहे आणि पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येत आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवांनो। बघा 2022 पासून ज्या शेतकऱ्याला पीक विमा भेटला नव्हता किंवा कमी भेटला होता त्यांना आता 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा मिळू लागला आहे। तुम्हाला वाटत होते पीक विम्याची रक्कम
कामाला कमी मिळणार, परंतु आता तसं काही होणार नाही शेतकरी बांधवांनो. स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि 35,000 रुपयांपर्यंत पीक विमा आता सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. कारण की शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवसापासून कित्येक वर्षापासून तुम्ही पीक विम्याची वाट बघितली आणि आता डायरेक्ट केंद्र सरकारच्या माध्यमातूनच निधी वितरित करून महाराष्ट्र सरकारला दिला जातोय आणि तोच निधी आता 3-4 वर्षांचा आज या ठिकाणी वितरित केला जात आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग बघा, शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मागे पीक विमा भेटला नव्हता, त्यामुळे तुम्ही या ठिकाणी सर्व शेतकरी बघा एक विचारच करीत होते की या ठिकाणी आम्हाला पीक विमा कधी मिळणार. लक्षामध्ये घ्या, शेतकरी नाराज देखील झाले होते, परंतु आता चिंता कसल्याही प्रकारे करू नका. आता सरकार सर्व शेतकऱ्याला खुश करण्यासाठी पीक विमा वाटप करत आहे. आजपासून पीक विमा वाटपाला सुरुवात होणार असल्याची माहिती स्वतः देवाभाऊ व या ठिकाणी कृषी मंत्री व सूत्रांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी आता आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सुद्धा सांगितलं आहे 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा सोडण्याचा निर्णय महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या माध्यमातून सध्या घेण्यामध्ये आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक हे 14 जिल्हे पाहून घ्या. कारण की बघा, थोड्याच वेळामध्ये या 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहे. तर मग कोणकोणते शेतकरी यामध्ये अपात्र ठरवले आहे याची सुद्धा माहिती आपण अगदी 1 मिनिटामध्ये जाणून घेणार आहोत. बघा, या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये पीक विम्याचं वितरण केलं जात आहे शेतकरी बांधवांनो. आणि उद्या पुन्हा पीक विम्याचं वितरण होत आहे, म्हणजे की टप्प्याटप्प्याने पीक विम्याचं वितरण होत आहे आणि शेतकरी बांधवांना आता संपूर्ण पीक विमा मिळणार आहे. आता अत्यंत महत्त्वाचे आहे ते 14 जिल्हे. जर त्या 14 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव निघत असेल तर सरकारच्या माध्यमातून 100% तुमच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जाणार. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, हा पीक विमा सरकारने मंजूर केला आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे नुकसान जास्त झाले त्यांना खूप मोठा पीक विमा मिळणार. त्यामुळे सर्व शेतकरी आज खुश होणार आहे. थोड्याच वेळामध्ये तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये वेगवेगळ्या तंत्राद्वारे, वेगवेगळ्या पद्धतीद्वारे, DBTद्वारे पैसे जमा होणार आहे. काल काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप झाला, तुम्हाला माहीत आहे. आणि आज या ठिकाणी 14 जिल्ह्याचा नंबर या ठिकाणी शेतकरी बांधवांनो लागला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा खऱ्या अर्थाने संपत आहे आणि निधी आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा, स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी कृषी विभागाला आदेश दिले आहे. आता बघा, 14 जिल्ह्यामधील शेतकऱ्याला काहीच वेळामध्ये पीक विमा जमा होईल. कृषी विभागाने सांगितलं आहे आज काही शेतकऱ्याला 15,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. जर तुमचे 2022 पासून पीक विमा थकीत असेल, भेटला नसेल, तर तुम्हाला 30,000 रुपयांपर्यंत देखील पीक विमा मिळणार, असं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ व या ठिकाणी कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. गेल्या 2022 वर्ष 2025च्या मे महिन्यापर्यंत राहिलेले सर्व पैसे तुम्हाला आज 30,000 रुपये मिळणार. काही शेतकऱ्याला 52,000 रुपये, काहीला 49, तर काहीला 50,000 रुपये असा निधी आज महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जमा केला जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आज या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, आता फक्त याच 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडला जाणार असल्याचं डायरेक्ट सरकारच्या माध्यमातून जाहीर झालं. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्हाला माहीत आहे 39 जिल्हे आहे आणि काल जवळपास 6 ते 7 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी वितरण झालं. जास्त जिल्ह्यामध्ये करायचं होतं पण तांत्रिक अडचणी आल्या होत्या, परंतु आज या ठिकाणी 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा सोडण्यामध्ये येत आहे. बघा, शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपत आहे. शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, 10,000 रुपये, 15,000 रुपये, कायला या ठिकाणी 40,000 ते 50,000 रुपये देखील पीक विमा केंद्र सरकार व राज्य सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून सोडण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, बघा, पिकानुसार रक्कम शेतकऱ्याला आता मिळणार आहे. महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला
तुमच्या शेती पिकाचे गेल्या 3 वर्षामध्ये बाजरी पिकाचे जर काय नुकसान झाले असेल तर तुम्हाला पीक विमा मंजूर झाला आहे. त्यानंतर बघा ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, केळी, आंबे, मूग, मटकी, शेंगा अशा सर्व पिकांसाठी सरकारने आता यादी जाहीर केली. जवळपास 35 पिकांची नोंद या यादीमध्ये आढळली आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर हे पिकं लावले असतील तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारने दिली आहे आणि केंद्राच्या माध्यमातून डायरेक्ट निधी या ठिकाणी सोडला जात आहे. बघा या 35 पिकांमध्ये कांदा, सोयाबीन, बाजरी, ज्वारी, तूर, मटकी आणि कापूस या पिकांचा सर्वाधिक या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे असं सरकारने सांगितलं. कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देखील आता स्पष्ट केलं आहे. कोणत्याही शेतकऱ्यावर आता अन्याय होणार नाही. सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. 32 लाख शेतकरी बांधवांना पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आता आपण यादी पाहून घेऊया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण की बघा, जर तुम्ही व्हिडिओ अर्धावट पाहिला की शेतकऱ्याला नेमकं समजत नाही आम्हाला पीक विमा का आला नाही, कशामुळे आल्या नाही आणि या ठिकाणी काही कामे देखील सरकारच्या माध्यमातून करायची सांगितली आहे. ती जर तुम्ही केली तर तुम्हाला 100% लाभ महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बघा यांनी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा सोडण्याचे आदेश आज दिले आहे. जवळपास 32 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा पीक विमा थोड्याच वेळामध्ये सोडण्यात येत आहे. काल 6 जिल्ह्यामध्ये वाटप झाल्यानंतर आज 14 जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप करा असे कृषी विभागाच्या माध्यमातून आदेश पण आता देण्यामध्ये आले आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की कोणत्या 14 जिल्ह्यामध्ये हा पीक विमा जमा होतोय हे तर आता आपण पाहणारच आहोत. पण त्याआधी कोणकोणते शेतकरी यामधून अपात्र झाले याची यादी सुद्धा तुम्हाला अगदी काही सेकंदामध्ये आपण सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत. सरकारकडून एक महत्त्वाची सूचना आली आहे. सर्व बँकांमध्ये हा पीक विमा येणार नाही. कारण मागच्या वेळी बघा जो पीक विमा जमा झाला होता तो अनेक बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि सरकारला या ठिकाणी परत गेला होता. त्यामुळे या ठिकाणी सरकारने फक्त आता 12 बँकांची निवड केली आहे. म्हणजे की या 12 बँकेमध्ये तुमचं पासबुक असेल तर तुम्हाला 100% लाभ या ठिकाणी मिळणार आहे शेतकरी बांधवांनो. तर मग आता शेतकरी बांधवांनो, कोणत्या आहेत त्या बँके लक्षपूर्वक बघा. जर तुम्ही या 12 बँका सोडून इतर बँकेमध्ये खाते उघडले असेल तर पीक विमा सोडणाऱ्या कंपन्यांना अडचण येत असल्याचं समोर आलं आहे. आता बघा तुमच्या खात्यामध्ये लवकर पीक विमा येणार, परंतु शेतकरी बांधवांनो या 12 बँकांमध्ये तुमचं पासबुक असावे. या 12 बँकांपैकी एका जरी बँकेमध्ये तुमचं पासबुक असेल तरी देखील तुमच्या खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने पीक विमा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आता जमा केला जात आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, कोणत्या आहेत त्या 12 बँका लक्षपूर्वक बघा शेतकरी बांधवांनो. आणि एक बँक तर अत्यंत महत्त्वाची आहे, त्या बँकेमध्ये 100% पीक विमा येतच असतो. आता बघा 12 बँकांची यादी: जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक, HDFC बँक, ICICI बँक, त्यानंतर कोटक महिंद्रा बँक, त्यानंतर पोस्ट ऑफिस बँक, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र बघा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, त्यानंतर कॅनरा बँक, त्यानंतर बँक ऑफ बडोदा. बघा शेतकरी बांधवांनो, या 12 बँका आणि आणखीन एक महत्त्वाची बँक ती म्हणजे की पोस्ट ऑफिस बँक. बघा पोस्टामध्ये पण सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचे आहे या ठिकाणी यादी बघा. आता या ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा होतोय. यादी अत्यंत महत्त्वाची. चला तर शेतकरी बांधवांनो, त्या 14 जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया ज्या 14 जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून निधी मिळणार. बघा यादी सुद्धा जाहीर झाली, परंतु सरकारने सांगितलं काही शेतकऱ्यांनी गायरान जमीन दाखवून, रस्त्यालगतची जमीन दाखवून, कॅनलच्या बाजूची सरकारी जमीन दाखवून पीक विमा घेण्याचा प्रयत्न केला. अशा शेतकऱ्याला लाभ मिळणार नाही. फक्त ज्या शेतकऱ्यांकडे जमीन आहे त्या शेतकऱ्याला लाभ मिळणार. आता बघा ज्या जिल्ह्यांमध्ये लाभ जमा करण्यामध्ये येतोय त्या जिल्ह्यांची यादी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यामध्ये आली. यादी अत्यंत महत्त्वाची आहे. चला तर यादी पहा शेतकरी बांधवांनो.
पहिला जिल्हा महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की अकोला जिल्हा. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. जर तुम्ही अकोला जिल्ह्यामधून जर आपला व्हिडिओ बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आली आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून तर निर्णय या ठिकाणी जाहीर झाले आणि त्यासोबत सरकारने शेतकऱ्याला KYC करायची सांगितली आहे. तेव्हाच या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार. आता शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा सरकारने सांगितला आहे तो म्हणजे की नांदेड. बघा, नांदेडमधील पण जिल्ह्यामधील शेतकऱ्याला पीक विमा आता मिळणार आहे. सरकारने निर्णय घेतला. आता पुढील जिल्हा सरकारने सांगितलं आहे तो म्हणजे की वाशिम. बघा, अकोला, नांदेड, वाशिम, त्यानंतर शेतकरी बांधवांनो यवतमाळ, लातूर, बीड, बुलढाणा, जालना, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी. बघा शेतकरी बांधवांनो, अगदी काहीच मिनिटांमध्ये आपण संपूर्ण यादी पाहून घेतली आहे. शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची यादी आहे. रत्नागिरीमधून जर तुम्ही आपला व्हिडिओ बघत असाल किंवा सांगली, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, रायगड, बघा या भागामध्ये सरकारच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे. हो शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे. सरकारने तुम्हाला KYC करून घ्यायची सांगितले आहे. जे शेतकरी बांधव KYC करतील अशाच या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार. आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, जर या ठिकाणी तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण की बघा, पुढील यादी जेव्हा कधी येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविली जाईल. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बाजूचा बेल नोटिफिकेशन घंटा क्लिक करून ऑलवरती सेट करा. म्हणजे की अशाच महत्त्वाच्या इतर अपडेट तुम्हाला पुढे देखील पाहायला मिळतील. जर आतापर्यंत या ठिकाणी तुम्हाला पीक विमा आला नसेल तर चिंता करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा जमा होणार. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.